नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि या शिक्षक भरती संदर्भातलं हे महत्त्वाचं पत्रक आपण जर पाहिलं तर आपल्याला आज पाहायला मिळतं आहे. एकंदरीत विचार जर केला तर विषय असा आहे की उपशिक्षकामधून विज्ञान पदवीधर पदे वेतोन्नतीने भरणे व पवित्र पोर्टलवरील प्रतीक्षा यादीमधील प्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतचं हे महत्त्वाचं पत्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच आपण जर विचार केला तर टेट परीक्षा 2022चे जे काही उमेदवार आहेत ज्यांची यादी एक होती, जी प्रतीक्षा यादी होती, त्या यादीतील जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी नियुक्ती देण्याबाबतचं हे पत्र आहे. विषय समजून घ्या. उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की आपल्या कार्यक्षेत्रातील विज्ञान पदाच्या रिक्त जागा भरणे कामी तसेच पवित्र पोर्टलवरील प्रतीक्षा यादीमधील प्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत कळवण्यात आलेले होते. तरी आपणास पुन्हा सूचित करण्यात येते की दिनांक 6/7/2026 अखेर फक्त शिरूर, मुळशी, हवेली, दौंड, भोर या तालुक्याची माहिती प्राप्त झालेली आहे. तरी खालीलप्रमाणे तात्काळ उर्वरित तालुक्यांची आजच दिनांक 6/7/2026 अखेर सायंकाळी 5 खालील नमूद केल्याप्रमाणे माहिती सादर करावी. उपशिक्षकामधून विज्ञान पदवीधर पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. तरी ज्या शाळांमध्ये पट जास्त आहे अशा शाळांमधील विज्ञान विषयाची रिक्त पदे प्राधान्यक्रमाने भरावयाची असल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामधील ज्या शाळांचा पट जास्त आहे अशा शाळांमधील पटसंख्येनुसार उतरत्या क्रमाने रिक्त पदांची माहिती सादर करावी. दुसरा महत्त्वाचा भाग दिला आहे त्यांनी. पवित्र पोर्टलवरील 2023मधील प्रलंबित उमेदवार प्राप्त झालेले असून त्यांना प्राधान्याने गरज असलेल्या शाळांवर नियुक्त्या द्यावयाच्या आहेत अशा शाळांची प्राधान्यक्रमानुसार माहिती सादर करावी. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी माहिती सादर करण्याचे आदेश आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं. शाळेचं नाव, पटसंख्या, मंजूर शिक्षक, कार्यरत शिक्षक आणि रिक्त शिक्षक किती आहेत या संदर्भात त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे जे शिक्षणाधिकारी आहेत प्राथमिकचे त्यांनीही त्या ठिकाणी हे पत्र काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एक गोष्ट तर या ठिकाणी पक्की आहे की पवित्र पोर्टलवरील प्रतीक्षा यादीमधील जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. त्यांची नोकरी त्यांना 100% मिळण्याचे जे चान्सेस होते, आशा होत्या, त्या 100% या ठिकाणी मिळालेले आहेत असं म्हणावं लागेल. तर त्यांचंही काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.